पुस्तक जे 600 वर्षे जुने आहे, पण त्यात काय लिहिले आहे ते आजपर्यंत कोणालाही समजू शकलेले नाही। हे पुस्तक एका अज्ञात भाषेत लिहिलेले आहे, जे जगातील महान शास्त्रज्ञ, भाषातज्ञ आणि कोडब्रेकर देखील वाचू शकले नाही। याला म्हणतात व्हॉयनिच हस्तलिखित। हे हरवलेल्या सभ्यतेचे ज्ञान आहे का, की एलियन्सचा संदेश आहे? यान सुटलेल्या कथेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। 1912 मध्ये पुस्तक संग्राहक विल्फ्रेड व्हॉयनिच यांना एक विचित्र आणि जुने पुस्तक सापडले। या पुस्तकाची पाने अज्ञात भाषेत लिहिली गेली होती आणि त्यात कोणीही पाहिलेली नसलेली गूढ चित्रे होती। परंतु इतिहासकारांनी त्याचे परीक्षण केले तेव्हा असे आढळून आले की हे पुस्तक 15व्या शतकात म्हणजे 1484 ते 1484 च्या दरम्यान लिहिले गेले होते। पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे त्यात लिहिलेली भाषा जगातील इतर कोणत्याही भाषेसारखी नव्हती। त्यात विचित्र अक्षरे, रहस्यमय चित्रे आणि वनस्पतींची चित्रे होती जी पृथ्वीवर कुठेही आढळत नाहीत। CIA, FBI आणि जगातील महान कोडब्रेकर यांनी हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही ते डिकोड करू शकले नाही। कृत्रिम बुद्धिमत्ता देखील ही भाषा समजू शकली नाही। काही लोकांचा असा विश्वास आहे की हे पुस्तक एलियन्सचा संदेश आहे, तर काही लोक म्हणतात की हे एखाद्या गूढ शास्त्रज्ञाचे संशोधन नोटबुक असू शकते। एक सिद्धांत असेही म्हणते की हे प्राचीन जादूगाराचे टोम असू शकते, ज्यामध्ये गुप्त जादू लिहिली आहेत। यात अनेक रहस्यमय प्रतिमा देखील आहेत, जसे की विचित्र आकार असलेल्या स्त्रिया, अज्ञात वनस्पती आणि खगोलशास्त्रीय गणना, ज्यांना असे दिसते की ते दुसऱ्या जगाचे ज्ञान असू शकतात। व्हॉयनिच हस्तलिखितात काय लिहिले आहे हे आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही। हे पुस्तक कोणत्याही भाषेत किंवा कोणत्याही विज्ञानात बसत नाही। मग हे काही विस्मृतीत गेलेल्या सभ्यतेचे ज्ञान आहे का, ती खरोखर परग्रहावरील संदेश आहे? तुम्हाला काय वाटतं? या पुस्तकाचं गूढ कधी उकलणार आहे का, की हे जगातील सर्वात उलगडलेले रहस्य कायमच राहील?